मालवण आडवण येथील परप्रांतीय भांगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने आज दुपारी उद्ध्वस्त केली। आमदार निलेश राणे यांनी याबाबत पत्र दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवणच्या आडवण परिसरात परप्रांतीय भंगार व्यावसायिकांकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार काल घडला होता। याबाबत हिंदू समाज संतप्त बनला। त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी आक्रमक होत देशविरोधी भूमिका घेणाऱ्यावर कारवाई करून अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती। त्यानुसार आज दुपारी ही कारवाई करण्यात आली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, भाऊ सामंत, आनंद शिरवलकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजन वराडकर, महेश सारंग, राकेश सावंत, ललित चव्हाण, विजय पालेकर, उमेश मांजरेकर यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवार पाकिस्तानी विजय मिळवल्यानंतर आडवण परिसरातील परप्रांतीय भांगार व्यवसायाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला होता। यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, अशा प्रकारे जर कोणी देशद्रोही भूमिका घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही। आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यासह महायुती नेते यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेऊ, अशी अनधिकृत सर्व बांधकामे तात्काळ हटवा अशी भूमिका राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले। तसेच देशविरोधी भूमिका घेणाऱ्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले। भारत पाकिस्तान ही मॅच चालू होती। त्या मॅच संपत असताना काही इथल्या आपल्या मालवणमधील काही शहरांमधील मुसलमान यांनी हरतोय बघितल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी केली आणि आपल्या भारताला शिवीगाळ केली। म्हणजे आज आपण म्हणत होतो की हे मुंबईमध्ये कधी मुंबऱ्याला म्हणा, इकडे म्हणा, कुर्ला इकडे चालतं, पण आज आमच्या मालवणमध्ये शांतप्रिय असलेल्या मालवणमध्ये सुद्धा ही प्रवृत्ती या ठिकाणी आजकाल दिसून आली। त्या संदर्भात यापूर्वीच तिथले आमदार आमचे होते निलेशजी राणे, पालकमंत्री नितेशजी राणे असतील, यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करून अनधिकृत जे बांधकाम आहे ते हटवण्याचा सांगितलेलं होतं, लिखित त्यांना निवेदनं पण दिलेली होती। आमचे सर्व हिंदू बांधव ही घोषणा देत आपल्या देशाच्या विरोधात, आपल्या मायभूमीच्या विरोधात जे घोषणा देत होते त्या लोकांना ज्यांना विचारायला आल्यानंतर सुद्धा उद्धट भाषा आणि अरे रावकी या मुसलमान लोकांनी केली। आणि त्यामुळे आज जी घटना घडलेली, आज सगळे हिंदू एकत्र झालेले आहेत आणि आज सर्व हिंदूंनी आम्ही अशा देशद्रोही, म्हणजे भारतामध्ये जे सर्व धर्म समभाव आहे, पण जो आपल्या देशाला मानत नाही, आपल्या मातृभूमीला मानत नाही आणि आपल्यावरती जो सातत्याने हल्ला करतो, आपला जो दुश्मन आहे, या दुश्मनाची सलोखा करून या ठिकाणी ही जात या ठिकाणी निपजलेली आहे। त्यामुळे या जातीला मुळापासून उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही सर्वच हिंदू बांधव आम्ही एकत्र झालेले आहोत। ही आज फक्त आम्ही एक कृती केली आहे। या ठिकाणी मालवण शहरामध्ये जे आज आम्ही हे जे त्याचं घर जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे, परंतु यावेळी मी सांगू इच्छितो की सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आमचे पालकमंत्री असतील, नितेशजी, आमचे आमदार निलेशजी राणे असतील, आमचे खासदार राणेसाहेब असतील किंवा आमच्या महायुतीची सगळीच मंडळी असेल, या मालवणमध्ये जे जे मुसलमान आज या ठिकाणी भंगार किंवा अन्य या ठिकाणी येऊन बस्तान बांधून या ठिकाणी राहत आहेत, यांनी स्वतः म्हणून जर या 8 दिवसात खाली नाही केले तर प्रत्येक ही मोहीम घेऊन आम्ही सगळी यांचे भंगाराचे जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करणार, इथे यांना थारा देणार नाही। आणि यापुढे अशा देशद्रोही मुसलमानांना आम्ही कुठल्याही ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये, मालवणात नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये याला आम्ही थारा देणार नाही। कारण यापूर्वी धारापमध्ये ही एक घटना घडलेली होती, ती घटना अजून थंड नाही, अजून त्याला थोडे दिवसच गेले। असं असताना सुद्धा या लोकांनी एवढी हिंमत केली, म्हणजे हे पाकिस्तानचे, बांगलादेशचे हे गुप्त शत्रू आमच्यामध्ये वावरतायत आणि आम्हाला, आमच्या हिंदूंना किंवा आमच्या देशाला यांच्यापासून धोका आहे। त्यामुळे हे ओळखून आम्ही यांना मुळापासून उद्ध्वस्त करणार असं आमचं या ठिकाणी ठरलेलं आहे।